मल्याळम मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर, डान्सर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अखिल एनआरडी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. अखिलची पत्नी मेघा एका बस कंडक्टर सोबत पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओतील महिला ही अखिल एनआरडीची पत्नी मेघा असल्याचा दावा सुद्धा केला जातोय. अखिल यानं या प्रकरणावर कोणावरही थेट आरोप न करता आपली भूमिका मांडली असली तरी या प्रकरणामुळे अखिल एनआरडीचे खासगी आयुष्य चर्चेत आले आहे. सोबतच अखिल कोण आहे हा प्रश्न विचारला जातोय. या व्हिडिओतून आपण अखिल एनआरडी आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळाविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. अखिल एनआरडी हा केरळमधील अलापुंजा जिल्ह्यातील नुरनाड परिसरातील लोकप्रिय डिजिटल क्रिएटर आहे. मर्चंट नेव्ही मधील करिअरला काही काळ थांबवत त्यानं कंटेंट क्रिएशन कडे वळण्याचा निर्णय घेतला आणि याच क्षेत्रात त्याला मोठी लोकप्रियता सुद्धा मिळाली. त्याच्या विनोदी, डान्स आणि लाईफस्टाईल कंटेंटला मोठा चाहता वर्ग आहे. अखिल आणि मेघा यांच्या नात्याची सुरुवात लग्नाच्या आधीपासूनच झाली होती. दोघे एकमेकांना काही वर्षांपासून ओळखत होते आणि 2.5 ते 3 वर्षांच्या ओळखीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 25 नोव्हेंबर 2024 रोजी दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर अखिलनं मेघाला व्लॉगिंग मध्ये रस घेण्यास प्रोत्साहित केलं. त्यांच्या चाहत्यांना लाईफस्टाईल आणि विनोदी व्हिडिओ मध्ये त्यांना एकत्र पाहणं खूपच आवडायचं. अखिलच्या प्रेक्षकांमध्ये एक परिचित चेहरा बनल्यानंतर मेघानं इंस्टाग्रामवर स्वतःचं स्वतंत्र पेज देखील सुरू केलेलं. ती फॅशन आणि ब्युटीशी संबंधित कंटेंट पोस्ट करत असे. अखिलशी लग्न झाल्यानंतरही मेघा शिक्षणात रस घेत होती. तिला एक विशिष्ट कोर्स करायचा होता. मात्र अखिलनं तिला न विचारताच त्या कोर्ससाठी तिचे नाव नोंदवले. सोशल मीडियावरील चर्चेनुसार त्या कोर्सला जाण्यासाठी मेघा बसने प्रवास करायची. याच काळात तिची एका बस कंडक्टर सोबत ओळख झाली. याच ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि आता लग्नाच्या 2 वर्षांनंतर मेघा पती अखिलला सोडून बस कंडक्टर सोबत पळून गेली आहे. अखिलचे जवळचे मित्र आणि बिग बॉसचे माजी स्पर्धक साई कृष्णा यानं आपल्या युट्यूब चॅनलवर या विषयावर भाष्य देखील केलंय. काही रिपोर्ट्सनुसार अखिल आणि मेघा यांच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून चढ उतार सुरू होते. या सगळ्याला अखिलच कारणीभूत असून त्याचे अनेक जणींशी विवाहबाह्य संबंध देखील होते आणि म्हणूनच मेघानं हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे. मेघा पळून गेल्याची अखिलला काहीच कल्पना नव्हती आणि ती हरवली आहे असं त्याला वाटलं होतं. अखिलने ती हरवल्याची तक्रार सुद्धा दाखल केलेली, परंतु सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्याला सत्य समजलं. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये मेघा रात्रीच्या वेळी एका बस कंडक्टर सोबत पळून जाताना दिसत होती. सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती नाईट गाऊन घातलेली आणि हातात सूटकेस घेतलेली दिसत होती. त्यात एक व्यक्ती मेघाची वाट पाहतानाही दिसला आणि त्यानंतर ते दोघेही तिथून पळून गेले. या प्रकरणातील अनेक दावे अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेले नाहीयेत. त्यामुळं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासणं हे महत्वाचं आहे. ज्या जोडप्याला सोशल मीडियावर एकत्र पाहून चाहते कौतुक करत होते, त्या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. अखिल एनआरडी आणि मेघाच्या या कथित वैवाहिक वादाचं पुढचं सत्य काय आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. अखिल आणि मेघाच्या नात्यात नेमकं काय घडलं, अखिल यावर अधिकृत काय भूमिका घेणार आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सत्यता नेमकी काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल.